वाटाण्याची चटणी अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही ती भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. त्यासाठी सर्वात आधी 1 कप ताजे वाटाणे घेतलेले आहे. सर्वात आधी वाटाणे 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहे. त्यामुळे वाटाण्याचा कच्चेपणा जातो आणि चटणीला चांगली चव येते. त्याचबरोबर त्यात 5-6 हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी येथे 6-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. नंतर सर्व भाजून झाल्यावर पाणी न घालता आपल्याला हे सर्व जाडसर असे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. जास्त बारीक पेस्ट करू नका, जाडसरच छान लागतं. त्यासाठी आपल्याला पाणी न घालता हे व्यवस्थित जाडसर असं भरडून घ्यायचं आहे. तर येथे मी मिक्सरला फिरवून घेत आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. आता फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी येथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे, कढीपत्ता व्यवस्थित तडतडू द्यायचा आहे. जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये आपण बारीक केलेले वाटण घालून 2 मिनिटे परतून घ्यायचे आहे. हे सर्व वाटण परतल्यानंतर आपण यामध्ये हळद व चवीनुसार मीठ घालणार आहे. तर मी येथे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घेणार आहे. त्याचबरोबर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालायची आहे. तर अशा पद्धतीने मी येथे कोथिंबीर घालून 2 मिनिटे मिक्स करून घेत आहे. मिक्स झाल्यानंतर याला आपल्याला 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे आणि तयार आहे आपली वाटाण्याची मस्त झणझणीत चटणी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.